आई, मी हा प्रोजेक्ट चांगलं करण्याचा प्रयत्न करते, पण ह्याचं फॉर्मॅट कसं करू हे मला कळतच नाही आहे. जरा मदत कर ना. हो नक्कीच मीरा, गुगल डॉक्स किंवा वर्ड वापरणं खूप सोपं आहे आणि तुझं डॉक्युमेंट चांगलं दिसायला ते मदतसुद्धा करेल. थांब मी तुला सांगते कसं काम करतं ते. गुगल डॉक्स तो वर्डसारखा आहे का? हो, तो खूपच समान आहे. दोन्ही म्हणजे वर्ड प्रोसेसर आहेत, पण गुगल डॉक्स ऑनलाईन आहे आणि वर्ड साधारण ऑफलाईन वापरला जातो. वर्ड डॉक्स केवळ टाईप करण्यासाठी नाही, त्यात तुझं काम व्यावसायिक दिसण्यासाठी अनेक वैशिष्ट्य आहेत. थांब तुला मी उलगडून सांगते. वर्ड डॉक्स याची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत, तर डॉक्युमेंट तयार करणं आणि सेव्ह करणं. गुगल डॉक्स किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडून न्यू डॉक्युमेंट्स निवडायचं आणि काम सुरू करायचं. तुमचं काम वारंवार सेव्ह करत राहायचं. गुगल डॉक्समध्ये तुमचं काम आपोआप सेव्ह होतं. वर्डमध्ये सेव्ह ॲज वापरून डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या संगणकावर किंवा क्लाउडमध्ये सेव्ह करावी लागते. मजकूर फॉर्मॅटिंग, बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन ह्यांचा वापर शब्दांना महत्त्व देण्यासाठी करायचा. उदाहरणार्थ तर प्रोजेक्टचे शीर्षक बोल्ड करायचं किंवा महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करायचं. फॉन्ट स्टाईल, साईज आणि रंग. फॉन्ट्स जसे की एरियल, टाइम्स न्यू रोमन इत्यादी. साईज म्हणजे 12, 14 आणि रंग बदलून तुमचं डॉक्युमेंट त्याच्या उद्देशाशी सुसंगत करायचं. मजकूर हायलाईट करणं म्हणजे विशिष्ट विभागांना आकर्षित करण्यासाठी हायलाइटिंग करायचं. रिपोर्टमध्ये महत्त्वाचे मुद्दे दर्शवण्यासाठी हे उपयुक्त आहे. पॅराग्राफ आणि ओळींचं अंतर म्हणजे वाचनासाठी अधिक सोपं करण्यासाठी ओळीचं अंतर म्हणजे सिंगल 1.5 किंवा डबल स्पेस असं समनियोजित करायचं. उदाहरणार्थ तर निबंधामध्ये डबल स्पेसिंग वापरल्यामुळे डॉक्युमेंट्स वाचणं सोपं होतं आणि फॉर्मॅटिंग गाईडलाईन्समुळे ते पूर्ण होतात. हेडर अँड फुटर म्हणजे पेज नंबर, डॉक्युमेंट शीर्षक किंवा लेखकाचं नाव हेडर किंवा फुटरमध्ये समाविष्ट करायचं. उदाहरण द्यायचं झालं तर रिपोर्टमध्ये हेडरमध्ये डॉक्युमेंटचे शीर्षक आणि फुटरमध्ये पेज नंबर असू शकतात. लिस्ट तयार करणं, बुलेट पॉईंट्स किंवा नंबरिंग. लिस्ट माहिती व्यवस्थापित करणे किंवा मांडण्यासाठी मदत करतात. ऑर्डरलेस लिस्टसाठी बुलेट पॉईंट्स किंवा स्टेप्ससाठी नंबरिंग वापरायचे. उदाहरण द्यायचं झालं तर प्रदूषण कमी करण्याच्या स्टेप्ससाठी नंबर दिलेली लिस्ट तयार करायची किंवा प्रदूषणाच्या विविध स्रोतासाठी बुलेट पॉईंट वापरायचे. टेबल्स, इमेजेस आणि चार्ट्स इन्सर्ट करायचे म्हणजे डेटा व्यवस्थितपणे दाखवण्यासाठी टेबल्स जसं की प्रदूषणाचे आकडे. डॉक्युमेंटला आकर्षक बनवण्यासाठी इमेजेस किंवा डेटा व्हिज्युअली दाखवण्यासाठी चार्ट समाविष्ट करायचे. उदाहरण द्यायचं झालं तर प्रदूषणाच्या स्तराचा ग्राफ. इन्सर्ट मेनूचा वापर करून हे घटक तुमच्या डॉक्युमेंट्सला जोडायचे. पुनरावलोकन आणि संपादन साधने. स्पेल चेक करायचं आणि ग्रामर म्हणजेच वर्ड आणि डॉक्समध्ये बिल्ड इन स्पेल चेक आणि ग्रामर टूल्स आहेत जे तुम्हाला चुका शोधण्यासाठी मदत करतात. कमेंट्स आणि ट्रॅक चेंजेस. तुम्ही कमेंट्स वैशिष्ट्य वापरून सहकार्य करणाऱ्यांसाठी नोट्स सोडू शकता आणि ट्रॅक चेंज वापरून संपादनाची नोंद ठेवू शकता. शेअरिंग आणि सहकार्य म्हणजे गुगल डॉक्समध्ये रिअल टाईम सहकार्य करण्याची सुविधा आहे. म्हणजेच तुम्ही दुसऱ्यांसोबत एकाच डॉक्युमेंटवर एकाच वेळी काम करू शकता. तुम्ही लिंक पाठवून दुसऱ्यांसोबत तुमचं डॉक्युमेंट शेअर करू शकता. वर्डमध्ये तुम्ही चेंजेस ट्रॅक करून डॉक्युमेंट ईमेल किंवा क्लाउड सर्व्हिसद्वारे शेअर करू शकता. आता वर्ड्स आणि डॉक्युमेंट विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचं आहे, तर प्रस्तुती सुधारते. म्हणजेच वर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित व्यावसायिक दिसणारे डॉक्युमेंट्स तयार करण्याची सुविधा देतं. कार्यक्षमता वाढवते म्हणजे कॉपी पेस्ट, स्पेल चेक आणि सहकार्य यांसारख्या वैशिष्ट्यांचा वेळ वाचतो. सहकार्य आणि शेअरिंग. तुम्ही इतरांसोबत सहजपणे काम करू शकता. अगदी दूरदर्शन कार्यांमध्ये आणि गट प्रकल्पांमध्ये सुद्धा हे प्रभावी ठरतं. आई, आता मला समजले की गुगल डॉक्स आणि वर्ड वापरून मी माझा प्रोजेक्ट चांगला कसा करू शकते. खूप छान मीरा. शाळेच्या कामाच्या आणि जीवनाच्या इतर भागांसाठी हे खूप चांगलं साधन आहे. धन्यवाद आई. मी आता माझ्या पुढील प्रोजेक्टमध्ये हे सर्व वैशिष्ट्यांचा वापर करू शकते. अरे वा, हे तर खूप छान आहे. चल आता मी जसं सांगितलंय तसं तुझा प्रोजेक्ट तयार करायला घे.